एक ब्राह्मण नदीच्या काठावरती दररोज भगवद्गीता वाचायचं काम करायचा. भगवद्गीता वाचत वाचत ब्राह्मणाचं विचारायचं दारिद्र्य खूप होतं. दारिद्र्य असल्या कारणानं त्याला आता ती भगवद्गीता वाचून वाचून कंटाळा आला होतं माणसाला. बऱ्याच वेळा मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस भगवंत आपली ऐकत नाही त्यावेळेस आपण भगवंतावरती नाराज होतो. नाराज व्हायचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे. माणसावरती नाराज जर झालं तर माणूस पाठ फिरून निघून जाईल, माणूस आयुष्यभर बोलणार. पण भगवंतावरती जर नाराज झालं तो भगवंत आपल्याला मनवायसाठी सुद्धा येऊ शकतो. तो आपल्याला भगवंत समजूत घालवण्यासाठी सुद्धा येऊ शकतो. पण नाराज होण्याची कला तुम्हाला जमली पाहिजे. मीरा भगवंतावरती नाराज होते आणि ज्यावेळेस मीरेजवळ विषाचा प्याला येतो भगवंतावरती नाराज होते. अरे तुझ्या हयातीमध्ये, तुझ्या असण्यामध्ये, अस्तित्वामध्ये माझ्यासाठी विषाचा प्याला यावा, तुझ्यासाठी शरमेची गोष्ट, तुझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की माझ्यासाठी तू कुणाच्या तरी हस्ते विष फेकावं आणि याच्यातून मीरा विष तर पिईल. मीरा तुझी भक्त आहे म्हणून विष नाही पिणार, मीरा तुझी लाज जावी म्हणून विष पिईल. आणि परिवर्तन असं झालं, परिवर्तन असं होतं की मीरेची लाज वाटावी म्हणून त्याला दुधाचं दूधच ठेवावं लागलं, विषाचं सुद्धा दूध करावं लागलं. त्याने विषाला सुद्धा दुधामध्ये तब्दील केलं. हा नाराज होण्याचा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. एवढं तुम्हाला नाराज पण होता आलं पाहिजे. आपण नाराज असं नाही होतं. आपण साधी गाडी जरी भेटली नाही आपल्याला आपण तरी नाराज होतं. आपल्या शेतामध्ये एखादं पीक जरी नाही आलं तरी आपण नाराज होतं. आपल्याला आपल्या योग्यता नसताना नोकरी जरी लागली नाही, आपलं काम नाही झालं तरी आपण नाराज होतं. अरे आपण नाराज तरी कशावरती होतं? संसारातल्या गोष्टींसाठी नाराज होणाऱ्या माणसासाठी परमात्मा बसलेले नाही. आम्ही एवढे देवदेव करतो, आम्ही एवढं देव करतो, आम्हाला घरामध्ये सतत पारायण चालतात, आमच्या घरामध्ये सतत देवदेव चालतो, तरी बाबा आमच्यावरती एवढी विघ्न का? अरे तुम्ही ते विघ्न येऊ नये म्हणून देवदेव करता की तुमच्या उद्धारासाठी देवदेव करता? हे नीट लक्षात घ्या. भगवंताची भक्ती तुमचे विघ्न दूर करण्यासाठी नाहीये, भगवंताची भक्ती तुमचा उद्धार करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी आहे. उगाच अज्ञानपणामध्ये जगू नका की भगवंत तुमचा पाय मोडताना वाचवणार नाही, भगवंत तुमची गाडी ठोकताना वाचणार नाही. तुमचे कर्म जर चांगले असले तर नक्की वाचवेल, तुमचे कर्म जर चांगले नक्कीच असेल. पण तुम्ही घेतली गाडी, नवी गाडी आणि चालले 150च्या स्पीडनं, कशाला वाचवेल तो? तुम्ही तुमच्या जीवनातले खड्डे स्वतः खोदलेले आहेत. त्याच्यामुळे त्या खड्ड्यामध्ये तुम्ही स्वतः जर पडले तर याच्यात भगवंताचाही दोष नाही, तुमच्या कर्माचाही दोष नाही, तुमच्या कर्तृत्वाचा दोष आहे. म्हणून तुम्ही काय करता हे तुम्ही ठरवा. भगवंताला दोष देऊ नका. भगवंत कुणाच्या अध्यात्म नाहीये, मध्यात पण नाहीये, वरती पण नाहीये, खाली पण नाहीये, तो सोबत आहे. मग तुम्ही पाप करताना त्याची आठवण करत नाही. तुम्ही पाप करताना त्याची आठवण करत नाही. कधी बाण करताना आठवलं का अरे कृष्ण बघत असेल हो समोर? कधी एखाद्याला कट मारताना, कांद्याची किंवा टमाट्याची जाळी भरत असताना 2-4 सडके त्याच्यामध्ये टाकत असताना वाटला का कृष्ण कधी जवळ आहे म्हणून? एखाद्या सवतीची, एखाद्या जाऊची, एखाद्या नंदीची चुगली करत असताना, सासूची चुगली करत असताना कधी आठवलं का कृष्ण इथं ऐकत असेल? ज्या ठिकाणी असं शुद्ध अंतःकरण होईल. एखादी तरुण मुलं बसलेले आहे, तुम्ही सुद्धा जे चॅटिंग करता ते चॅटिंग करताना कधी वाटलं का की कृष्ण देव आपल्याला बघत असेल, अशी चुकीची चॅटिंग करू नये, चुकीचं बघू नये, असं कधी वाटलं का? वाटायला पाहिजे, वाटायला पाहिजे. देव आपल्या जवळ असल्याचं आपल्याला वाटायला पाहिजे. आणि जर वाटत असेल तरच तो तुमची साथ देईल, तरच तो तुमच्या सोबत येईल. तुम्हाला वाटतच नाहीये, तुम्ही फक्त मंदिरापुरतं येता, मंदिरामध्ये हात जोडता, मंदिरामध्ये विडा वाहता, नमस्कार करता, निघून जाता. देवाचं कार्य तुमच्या जीवनातलं इतकंच राहतं नाही. दादा 24 तासामधले 24 मिनिटं तरी सकाळी 12 संध्याकाळी 12 जरी भगवंताच्या दारामध्ये दिले, 10% दिलं पाहिजे, सगळं दिलं पाहिजे. 10% जीवनाचं काय काय थोडं मोजून घ्यायचं. भगवद्गीतेची जयंती हा महोत्सव तुमच्या जीवनामध्ये साजरा करत असताना नीट लक्षात घ्या. 10% म्हणजे काय? पहिलं म्हणजे धनातलं, पहिलं तुमच्या धनातलं 10% दिलं पाहिजे. म्हणजे कसं की जीवनामध्ये तुम्ही आता व्यवसाय करत असाल, एखादी शेती करत असाल, शेतीमधून जे पीक निघेल तुमचं, त्याचे 1000 रुपये तुम्हाला आले, त्यातलं जे प्रॉफिट तुमचं समजा 500 रुपये झालं, त्या 500 रुपयामधले 10 रुपये म्हणजे 10% म्हणजे 50 रुपये हे देवाचे आहे. 100 रुपयामधले 10 रुपये देवाचे आहे, 1000मधले 100 देवाचे आहे, लाखामधले 10,000 देवाचे आहे. हा देवाचा हिस्सा देवाला दिला पाहिजे, धर्माला दिला पाहिजे. आपण उलटं करतो. आपण म्हणजे नियमाने हिस्से पाडलेले त्याचे. पहिला हिस्सा हा देवाचा असतो, दुसरा हिस्सा हा पत्नीचा असतो, तिसरा मुलांचा असतो, चौथा आईवडिलाचा असतो, चौथा जमिनीचा, 5वा जमिनीचा असतो, 6वा शेजाऱ्या पाजाऱ्या गावाचा असतो, 7वा कुठं सामाजिक कार्याचा असतो. अरे सगळे हिस्से आपण पाकिटामध्ये टाकले. तुमच्यासोबत दुःख येणार नाही, तुमच्यासोबत हार्ट अटॅक येणार नाही, तुमचा बीपी वाढणार नाही, तर काय होईल?
गोळ्या बंद करू शकत नाही या बीपी शुगरला, तुमची नीतिमत्ता बंद करू शकते. म्हणजे नीतिमत्ता चांगली असेल, तुमची नीतिमत्ता तुम्हाला रोगीट बनवते आणि तुमची नीतिमत्ताच तुम्हाला निरोगी बनवते. तुमची नियत साफ आहे, नियत चांगली पाहिजे. मग 24 तासामधले जसे धनामधले 10% दिले पाहिजे देवाला, 24 तासामधले 24 मिनिटं देवाला दिली पाहिजे. 24 मिनिटं तरी द्या, सकाळी 12 संध्याकाळी 12, काहीच अवघड नाही. अहो पण नुसती अगरबत्ती लावली, 2 विशेष काय कपाळाला लावले असतील, जे आता महानुभाव संप्रदाय आहे ते तरी कमीत कमी विशेष करतात, एखादं पारायण वाचतात. बाकीचे पूजाविधी ते अन्य सनातन संप्रदायातली बघितली, अहो नुसतं अगरबत्ती अशी अशी केली, वळून निघाले बाहेर लगेच ते टावेलवरती. काय अशा देवाने आपला उद्धार होणार आहे का? अशा धर्माचं आपण नाटक करत आहोत, फक्त नाटक चालू आहे. अमिताभ बच्चन घरून तयारी घरून अमिताभ बच्चन म्हणून निघतो आणि रंगमंचावरती जातो, तिथं स्क्रिप्ट वाचतो आणि तसं नाटक करतो. नाटक करून निघून गेला, परत अमिताभ बच्चन घरी गेलेला, तो नाटककार तिथं रंगमंचावरती त्यांनी सोडून दिला. त्याच पद्धतीनं आपली नाटक चालू आहे. मंदिरात गेलो आपण भाविक होतो, राजकारणी व्यक्तीमध्ये गेलो आपण राजकारणी होतो, एखाद्या शाळेमध्ये गेलो आपण विद्वान होतो, एखाद्या साधू संतांमध्ये गेलो आपण धार्मिक होतो. हे नाटकं चालू आहेत. पण तुमच्यामधला खरा माणूस तुम्ही तयार केला का? तुमच्यामधला खरा राजनेता, तुमच्यामधला खरा धर्मधरी, तुमच्यामधला खरा कुटुंब प्रमुख जागृत पाहिजे. आणि ती जागृत अवस्था नसल्या कारणानं आज आपल्या घरांची, कुटुंबांची वाताहत होत चाललेली. तुम्ही तुमचा स्वार्थ बघता, तुम्ही तुमच्या जवळचं बघता. नाही, तुम्ही ज्यावेळेस सर्वांगीण विकास, सर्वांगीण विचार करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही भेटू शकतं. हे भगवद्गीता सांगते. दुर्योधनाला भगवंत शिष्टाई करून म्हणतात, अरे 5 गावं तरी दे. 5 गावं दिली तर तुला काय अडचण आहे? तुझ्याकडे एवढं आहे, तुला सगळं घे, फक्त 5 गावं दे. अरे सुईच्या टोकावरती एवढी जागा सुद्धा मी या पांडवांना देऊ शकत नाही, तू 5 गावाची चेष्टा करतो अर्जुन. कृष्णा चुकीचा प्रस्ताव मांडायला आला, निघून जा. आणि भगवंत अर्जुनाजवळ येतात, अरे तू 5 गावं सुद्धा तुम्हाला द्यायला तयार नाही. देऊ द्या, जाऊ दे, आम्ही भीक मागून पोट भरू. त्यावेळेस भगवंत म्हणतात की अरे भीक मागण्यापेक्षा तू धर्मयुद्ध कर, धर्मयुद्धाने तुला जगाचं राज्य भेटेल. तुझी नीतिमत्ता चांगली आहे, तू दुसऱ्याचा विचार करतो, तू दुर्योधनाविषयी सुद्धा चांगला विचार ठेवला. अर्जुना, हे तुझं हृदय तुला अशा सिंहासनावरती बसेल की हजारो वर्ष निघून गेल्यानंतर सुद्धा अर्जुन तसाचा तसा जिवंत राहील. अर्जुन तसाचा तसा जिवंत ठेवण्याचं काम भगवंताने केलेलं आहे. म्हणून तुमची नीतिमत्ता, तुमच्या फोटोमधून तुम्ही जिवंत राहू शकत नाही, तुमच्या सातबाऱ्यांनी तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तुम्ही मेल्यानंतर लगेच प्रोसेस सुरू होते मृत्यू दाखल्याची, लगेच सुरू होते तुमच्या प्रॉपर्टीची. ही प्रोसेस कधी संपू शकत नाही. तुमचे सातबारे आपल्या आपण पुढे जाणार आहेत, तुमच्या गाड्या आपल्या आपण पुढे जाणार आहेत, प्रॉपर्टी आपल्या आपण पुढे जाणार आहे, पण तुमचे संस्कार तुम्ही दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. म्हणून द्यायचं जर असेल लेकरा बाळांना तर चांगले संस्कार द्या आणि धर्म द्या. चांगले संस्कार आणि धर्म जर लेकरांना दिला तर तोच पुढे वारसा चालू राहील. ही भगवद्गीतेची शिकवण आहे. ब्राह्मणाचा दृष्टांत राहिला अर्ध्यावरती की तो ब्राह्मण नदीच्या काठावरती भगवद्गीता दररोज वाचायचा. वाचता वाचता गरीब बिचारा दररोजची भिक्षा त्याला काहीतरी 5-10 रुपये मिळायचे. आणि मिळता मिळता झालं काय, एक दिवस असा आला की त्याला तिथं काहीच भेटलं नाही. पूर्ण भगवद्गीतेचं पारायण केलं, आज 1 रुपया सुद्धा आपल्यापर्यंत आला नाही. लेकरांना काय न्यायचं, घरी काय न्यायचं, ह्या चिंतेमध्ये, विवेचनेमध्ये असताना त्यांनी भगवद्गीता उचलली. आणि भगवद्गीता उचकल्यानंतर भगवद्गीतेमधून एक श्लोक काढला. 9व्या अध्यायामध्ये श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यम्. अनन्य गतीनं जर भगवंत म्हणतात माझं जर शरण आला, माझं जर चिंतन केलं तर तुझा योगक्षेम मी चालवल. योगक्षेम म्हणजे आतापर्यंत तुम्ही कमवून ठेवलेलं, आणि क्षेम म्हणजे भविष्याबद्दलची चिंता. या सर्व गोष्टी मी तुझं चालवेल. त्या ब्राह्मणाने तो श्लोक वाचला. अरे हे चुकीचं वाक्य वाटतंय. आजचं माझं पोट भरू शकत नाही, मला तर आज खायला भेटणं, आणि हा योगक्षेमाची गोष्ट करतो, पुढची आणि भविष्याची वर्तमानाची गोष्ट करतो. चुकीचं बोलून गेला कृष्ण, तुला सांगता नाही आलं. ब्राह्मणाने तिथेच पडलेला एक कोळसा उचलला नदीच्या काठावरून आणि त्या भगवद्गीतेच्या त्या श्लोकावरती, त्या योगक्षेम मोहाम्य या श्लोकावरती त्यांनी काठ मारली. त्या श्लोकाला काळं करून टाकलं आणि गेला, गावामध्ये गेला. त्या किराणा दुकानवाल्याकडं, ज्याच्याकडे माल विकत होता, त्याला भेटला. थोडंफार 5-10 रुपयाचं माझ्या मुलांसाठी, लेकरांसाठी खाण्यासाठी दे. आज मी उपाशी आहे. आज भगवद्गीतेचा मी 2दा पारायण केलं, 3दा पारायण केलं, आज मला काहीच भेटलेलं नाही. तो शेठ सावकार म्हटला की बाबा तू तुझं पारायण केलं, तू वाचत बस, ज्याचं पारायण केलं त्याच्याजवळ माग, माझ्याजवळ कशासाठी मागायसाठी आलं, मी तुला देऊ शकत नाही.
उद्विग्न अवस्थेमध्ये घरी जातो. घराच्या बाहेरच पत्नी खूप खुश नजर आली त्याला. बाहेरच पत्नी उभी आहे, खूप आनंदामध्ये आहे, लेकरं आनंदामध्ये आहे, आणि आल्या आल्या त्याच्या पाया पडली. अहो, आज तुम्हाला तर घबाड सापडलं म्हणून, आज तुम्ही खूप मोठं पुण्य केलं. ब्राह्मण अचंबित होता, नेमकं पुण्य नेमकं काय केलं मी? आज नेमकं यांना खुश होण्याचं कारण काय? मी तर आज उलट उद्विग्न होऊन आलेलं आहे, मी दुःखी होऊन आलेलं आहे की आज जेवण भेटलं नाही, आज तर मला त्यांना काही आणता आलं नाही. त्यावेळेस ब्राह्मण विचारतं, का रे मग नेमकं तुला खुश होण्याचं कारण काय? किंवा खुश होण्याचं कारण काय? आताच तुम्ही म्हणा त्या किराणा दुकानवाल्याकडून एवढी मोठी गाडी भरून अन्नधान्य पाठवलं, घरामध्ये आलंय, आणि ब्राह्मण खरंच आश्चर्यचकित होऊन मध्ये जातो, बघतो धान्याची थप्पी लागलेली, किराणावाल्याची थप्पी लागलेली, तिथं तेल विचारू नका, मीठ विचारू नका, भाजीपाला विचारू नका, सगळं काही बघितलं. तो आश्चर्यचकित आहे, आश्चर्यचकित. त्या अचंबेनं त्या पत्नीला विचारलं, अरे नेमकं कुणी आणून दिलंय? पण आताच एक गाडीवाला आला होता आणि बैलगाडी होती, त्या बैलगाडीमध्ये हे सगळं धान्य भरलेलं होतं. मग त्या बैलगाडीवाला नाव काय सांगितलं, काही विचारलं का त्याला? विचारत होते बराच वेळचा, तो नुसतं हेच म्हणत होता की तुमच्या मालकाने पाठवलंय, तुमच्या मालकाने पाठवले, तुमच्या मालकाने पाठवले. अरे पण नीट विचारायचं ना, त्याला नीट विचारायचं, नाव तरी विचारायला, पत्ता तरी विचारायला पाहिजे. हा, शेवटी जाता जाता तो असं म्हटलं म्हणा, लेकरूच होतं, लहान लेकरू होतं 10-15 वर्षाचं, पण तो जाता जाता असं म्हटला की तुमच्या पतीनं जर जास्त विचारलं तर त्यांना असं सांगा, सकाळी नदीच्या काठावरती ज्या माणसाच्या, ज्या लेकराच्या तोंडाला तुम्ही काळं फासलं होतं ना, ते लेकरू हे सगळं धान्य देऊन गेले. साक्षात भगवंत तुमचा नोकर व्हायला तयार आहे. तो मालक नाही, तो नोकर व्हायला तयार आहे. तुम्हाला त्याला नोकर करता आला पाहिजे. जनाबाई सोबत भगवान श्रीकृष्ण सकाळी सकाळी जात्यावरच्या ओव्या ज्यावेळेस जनाबाई म्हणायची, जनाई करीते हरिभजन, दळीतसे देवकी नंदन, जनाई करीते हरी. ती भजन करायची, त्या ओव्या म्हणायची, त्या ओव्यांमध्ये कृष्ण नामाचा ध्वनी असायचा, आणि कृष्ण नाम घेता घेता तिला विसर पडायचा की आपण दळतोय, आणि दळता दळता ती इतकी तल्लीन व्हायची, तर समोर साक्षात कृष्ण येऊन बसायचा आणि त्या जात्याला दळायचा. आणि अचानक ती भाणावरती यायची. जणी भाणावरती आल्यानंतर समोर बघायची, अरे कृष्णा, तू समोर आलाय. त्यावेळेस कृष्ण म्हणतो, जने, तुझं दळायचं काम मी करतो, तू फक्त गा. तू गायला पाहिजे, तू म्हटलं पाहिजे, तुझं गाणं मला चांगलं वाटतं. तुमचा नोकर सुद्धा व्हायला तो तयार आहे. तुम्हाला त्याचं पूजन करता आलं पाहिजे, तुम्हाला त्याला समजून घेता आलं पाहिजे. भगवंत तुम्हाला चांगली दृष्टी देऊ शकतो, त्याच्याजवळ मागा, तुम्हाला मागता आलं पाहिजे. त्या भगवंताजवळ जर तुम्हाला मागता आलं तर तुम्हाला नक्कीच ददामि ते दिव्य चक्षु, तो चांगली दृष्टी तुम्हाला देऊ शकतो. पण तुम्ही मागता कुणाजवळ? तुम्ही संसाराजवळ मागता, तुम्ही प्रपंचाजवळ मागता, आणि मग तो प्रपंच तुम्हाला कुदृष्टी देतो, चुकीची दृष्टी देतो. तुमच्या जीवनात चांगली दृष्टी येण्यासाठी तुम्हाला भगवंताजवळ मागितलं पाहिजे. आणि मागायचं काय? तर भगवंताचं प्रेम मागितलं पाहिजे, भगवंताची भक्ती मागितली पाहिजे, सद्बुद्धी मागितली पाहिजे. बाकी काही मागू नका साहेब. पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, इज्जत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कर्मावश्य प्राप्त होणार. त्याच्यामुळे भगवंताजवळ मागायची गरज नाही, तो आपल्या आपण तुम्हाला देणार आहे. म्हणून भगवंताजवळ जर मागायचं असेल तर काय मागा की साई इतना दीजिए जामे पाय. हे भगवंता, माझ्याजवळ इतकं दिलं पाहिजे की तू अतिथी भूका न जाय, मैं भी भूका ना राहू, अतिथी भूका न जाय. की माझ्या घरी आलेला माणूस कधी भूकाने गेला पाहिजे, उपाशीने गेला पाहिजे, आणि मी उपाशीने राहिलं पाहिजे. बाकी तुम्ही जितका गाड्या भरल्या, जितकं मोठं केलं तितकं वाढतच जाणार आहे. मुकेश अंबानीला सुद्धा आज इतक्या वयात तो एवढा श्रीमंत असून सुद्धा ऑफिसला जावं लागतं. हा माणसाचा मोह आहे. हा मोह कोणाचा संपणार नाही, मोठ्या मोठ्या माणसांचं संपलेलं नाही, तुमचा संपणार नाही. पण जीवनाला जर तुम्ही अध्यात्माची कास दिली तर तुमचं अध्यात्म हे शिकवतं की जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहा, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. मग आपलं पोरग, आपली पत्नी, मी थोडंसं शिकलं असतं तर मला चांगली बायको भेटली असती, हे उगाच काहीतरी बोलण्यासारखं आहे की तू जर भेटली नसतं तुझ्यापेक्षा चांगली भेटली असते. हे उगाच काहीतरी बडबड करायचं म्हणून करायचं. जे आहे त्याला स्वीकारायची भावना म्हणजे माणसाची चांगली भावना आहे, आणि हीच खरी माणुसकी आहे. हे जर तुम्हाला जमलं तर तुमच्या जीवनामध्ये भगवद्गीता नक्कीच प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या ह्या भगवत चिंतन दिनी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आपल्या सर्वांची सेवा, आपल्या सर्व हे बोबडे बोल सादर करण्याचा प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला. मी स्वतःला धन्य समजतो.